नमस्कार मंडळी, कर्वेनगरचं डीमार्ट तर तुम्हाला माहितीच असेल. आणि आज आपल्याला जायचं मित्राला डीमार्टला शॉपिंग करायला. तिथनं त्याला पॅन्ट घ्यायची, तिथनं त्याला उचललं आणि थेट आपण निघालो डीमार्टकडे. चला आता फिरूया आज डीमार्ट आणि बघूया काय होतंय ते व्लॉग. तर मंडळी आपण करतो आपली गाडी इथे पार्क आणि बळच कसे तरी पार्किंगला जागा इकडे तिकडे करून गाड्या इकडे तिकडे उचलून आपण गाडी पार्किंग करतो इथं. आणि आपण लवकरच निघतो डीमार्टकडे. 20 रुपये तर वाचवले आपण पार्किंगचे. आणि तिथनं निघताच इथं बघतो, इथनं ही सरळ खाली जर गेलं तर इथं पार्किंगला असते मंडळी. आणि इथं सगळ्या लागलेल्या गाड्या, त्यांना भाडं विचारलं ते बोलले 20,000 रुपये. आणि हे ऐकून आपल्याला बस एकच वाटलं. तर मित्रांनो, सर्वप्रथम ही गोष्ट आहे जी कर्वेनगरला फेमस बनवते, ती म्हणजे 100 रुपयात मुलींचे कपडे आणि बाकीच्या साऱ्या गोष्टी. तर इथं भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, की फक्त पोरांसाठी नाहीत मित्रांनो. ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत मुलींसाठी. तर चला, हे डीमार्टचं आता आलो आपण. इथनं सरळ एंट्री करतो थोड्या वेळात आणि मग निघतो आपण आतमध्ये चेकिंग वगैरे करून. आणि मंडळी, आतमध्ये येताच आपण अशा गोष्टी बघतो ज्या आपल्याला कधीच घ्यायची नाहीत, तरी करतो आपण टाईमपास तिथं. तर थोडाफार टाईमपास करतो आपण. फेसवॉश वगैरे बघतो मित्रासाठी, पण त्याला ते घ्यायचेच नव्हते. तर तो फक्त आपला टाईमपास करतो आतमध्ये. तर मंडळी, हे सगळं बघून झाल्याच्या नंतर आपल्याला शिरायचं होतं क्लोथच्या सेंटरमध्ये. आणि वर गेलो तर बघतोय तर मुली तुटून पडलेल्या होत्या 100 रुपयाच्या टी-शर्टसाठी. आणि भरपूर ती गर्दी. आणि मग तसंच जरा फिरलो तिथनं आणि पाहिलं आपण याच्यासाठी पॅन्ट. आणि बघता बघता आपलं एक छोटंसं बाळ भेटलं, क्यूट असं बाळ. मग तिथनं निघालो, शूज वगैरे बघितलं जे आपल्याला बघायचेच नव्हते आणि घ्यायचे पण नव्हते, तरी पण बघितले मित्रांनो. आणि इथं आपल्याला दिसले अतिशय स्वस्त असे शर्ट मित्रांनो, जे की 199 रुपयापासून स्टार्ट होतात आणि चांगली क्वालिटी देतात मित्रांनो. सो इफ यू प्लॅनिंग टू बाय सम टी शर्ट और शर्ट फॉर यू, सो चेक आउट. तर मित्रांनो, माझ्या इंग्लिशकडे दुर्लक्ष करून तुम्ही जो प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि इथनं निघालो आपण, येऊन बसलो बाहेर. मित्राला काही एक पण पॅन्ट आवडली नाही, आपण काही घेतलं नाही, बस फक्त डीमार्टचा टूर थांबलो इथेच. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद, बाय बाय.